अभंगाचा सरळ अर्थ असा, ज्यांनी विश्व जन्माला घातलं तो नंद आणि यशोदेला आई म्हटलो. नवल आहे त्या परमेश्वराचं. का म्हणतो आई, तर तो भक्ताच्या पराधीन आहे, तो भक्ताचा अंकित आहे. भक्त म्हणेल तसं त्याला वागावं लागतं आणि त्याच्याशी जसं प्रेम करत त्या रूपात तो आपल्याला प्रेम देतो. पण तो आहे कसा, तो निष्काम आहे, जगतातल्या कोणत्याही भानगडीत तो सापडत नाही. पण गोपिकांनी चाळा लावला त्याला प्रेमाचा, म्हणून तो कृष्ण गोपिकाच्या प्रेमात वेडा झाला आणि गोपिका कृष्णाच्या प्रेमात वेडा झाल्या. पण तो वास्तविक आहे कसा, तो अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला निर्गुण नाही, रंगरूप छाया काही नाही. असा निर्गुण परमात्मा भक्त कार्य करायला आणि भक्तांना प्रेम द्यायला सगुण साकार होतो. असा या अभंगाचा सरळ अर्थ. याचा अधिक विस्तार करू. विठ्ठला विठ्ठल. आनंदाकडे परमेश्वराच्या अधिकाराबद्दल बोलायला लागली. तो परमात्मा कोण आणि त्याचा अधिकार काय. घरातले पाहुणे सगळे बाहेर येऊन जा. काम करणाऱ्या तेवढेच नाहीच काम करावी, बाकीचे सगळे बाहेर या. परमात्मा नेमका आहे कसा आणि त्याचा अधिकार काय आणि याचा अधिकार वर्णन करतो कोण. वर्ण विषयावर किंमत आहे. वर्णन करणारा कोण. एखादा उदबत्तीच्या पहिलवान दारासिंगाचं वर्णन करायला लागला, सचिन तेंडुलकराचं वर्णन करायला लागला, एखादा की ज्याने हातात बॅटच धरली नाही, त्या वर्णनाला किंमत नाही. किंमत कोणाला आहे, ज्यांनी भगवत भक्ती करताना अलौकिक अधिकार मिळवला, त्याच्या वर्णनाला किंमत आहे. वर्णन करणारा कोण, याच्यावर ज्याचं वर्णन केलं जाते त्याची किंमत असते. विठ्ठला विठ्ठला भगवंताच्या बद्दल कोणी कोटा म्हणायला लागलं, कोणी दगड म्हणायला लागले, त्याने कान उघडे ठेवून ऐका. लक्ष द्या. तो परमात्मा नेमका कसा, त्याचं वर्णन करतात कोण की हा निर्गुण आहे, तो अव्यक्त आहे. भरपूर आपल्याला चिंतन मांडता येईल. अव्यक्त निराकार, अव्यक्त काय आनंद आहे. माऊली वर्णन करतात, ज्यांनी सगुण आणि निर्गुणामधला परमात्मा अनुभवला, त्या माऊली म्हणायला लागला, हा कृष्ण कसा, हा देव कसा, पांडुरंग कसा. हा पांडुरंग परमात्मा अव्यक्त आहे, जो व्यक्त नाही, जो दिसत नाही. हा निराकार आहे, त्याला रंगरूप आकार काही नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण जाया, निराकार निर्गुण तू ही रघुराया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. परमात्मा तुम्ही तर अव्यक्त आहात, निराकार आहात, काहीच नाही तुम्हाला. संत कबीरदासजी निर्गुणवादी आणि दादू पिंजारी सगुणवादी, दोघही परममित्र. पण एक सगुणाचा कट्टर उपासक आणि एक निर्गुणाचा कट्टर उपासक. कबीरदासजी
रोजच भेटायला जायचे दादू पिंजाऱ्याला, जसे नाकले काकाजी भेटायला येत होते शेंडे काकाजींना. बरोबर आहे ना. आणि आता त्याच्या भेटीला देख लागली, त्याच्या हाती कोणतरी काळी लावून दिलंय. भेटायला जायचे कोण? कबीरदासजी भेटायला जायचे. सगुण भक्तीने करणाऱ्या लाडक्या भक्ताला दादू पिंजारी, दोन्ही मुस्लिम समाजात जन्माला आलेले, पण परमरी भक्त एक काळ असा राहिला, मुस्लिम संप्रदाय हा संप्रदाय राहिला त्यावेळेला त्याला धर्म ही उपमा नव्हती. जशी आता परमात्मा एक हा एक संप्रदाय आहे आणि त्यांनी साधना करण्याची त्यांची स्वतंत्र पद्धती निवडली, तशी मुस्लिम धर्मीयांची ही सांप्रदायिक साधना पद्धती त्यांनी निवडली आणि त्यावेळेला त्याला संप्रदाय म्हटलं जायचं. आणि सगळे सगुण आणि निर्गुण याला एका ठिकाणी बसून भजायचे. मी लहान असताना मला नेमकं आठवतं, आपल्या आमच्या भागातलं मध्य प्रदेशातलं वडचितोली त्या ठिकाणी मुस्लिम धर्मीय भरपूर समाज आहे. तिथले पिंजारी समाजाचे सदग्रस्त पण भजनानंदी आपल्या गावाला अनेक वर्ष राहिले देवीला. आपल्या भजनात यायचे, बसायचे, अभंगवाणी सता म्हणायचे आणि भजनावर नितांत त्यांचं प्रेम आणि श्रद्धा राहायची. संत कबीरदासजी रामानंदाच्या कृपेला पात्र झालेले निर्गुण उपासना त्यांनी स्वीकारली. पण दादू पिंजारी मुस्लिम समाजातलेच संत आहे दुसरे, ते सगुण भक्ती करतात रामाची. रोज सायंकाळी रामाने त्यांच्याकडे यावं, विश्रांती करावी आणि दादू पिंजाऱ्यांनी त्यांचे पाय दाबावे रोज. आणि असे पाय दाबत बसले दादू पिंजारी. एवढ्या संत कबीरदासजी आले भेटायला. हा, अबे दादू कहाँ है तू, कहाँ हो भैया आप दादू? अरे मैं तेरी आंगन में खड़ा हूँ, तुझे आवाज लगा रहा हूँ मेरे यार, जरा बाहर आकर जरा मुलाकात तो कर ले मेरे भैया. आणि त्यावेळेला कबीरदासजींना दादू पिंजारी म्हणायला लागले, अबे कबीर जरा धीरे से आवाज निकाल, कहीं तू जोर से चिल्लाएगा तो मेरे राम की नींद खुल जाएगी. मैं चरण दबा रहा हूं उनके. प्रसंग कसा आहे ते कबीरदासजी उत्तर द्यायला लागले. हा, कबीर देखे इधर उधर. कुठे आहे माझा दादू? दादू पिंजारी कुठे आहे माझा मुस्लिम मित्र? हे दोनही मुस्लिम मित्र. कहा है मेरा यार दादू? आवाज लगाया. कबीर देखे इधर उधर, इकडे तिकडे बघायला लागले. अबे दादू कहा है तू? आता ती प्रेमाची भाषा. हा, दादू कुठे आहेस रे तू? दादू बोलायला लागला. कबीर देखे इधर उधर दादू चुरावत पाव. मी पाय दाबायला लागलो माझ्या रामाचे. कबीरदासजी म्हणतात, दादू भडवे तू क्या चुरावे जिसे हात ना पाव. भडव्या दाद्या, किती भाषा त्यांची. तू काय चालणार त्या चुरणाऱ्या देवाचे पाय काय दाबणार आहे? ज्या देवाला पायही नाही आणि ज्याला हातही नाही त्याचं तू काय दाबणार? विठाला विठाला त्या काळात आपण दूर झालो. वास्तविक मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव एका ठिकाणी बसून साधना एका काळात करत होते. आणि आता एका ठिकाणी साधना आणि आराधना करणारा वर्ग हिंदू आणि मुस्लिम जर राहिला नसता तर रामटेकच्या गडावर छोटीशी मजार शहनाई वाजवणाऱ्या लोकांकरता, नमाज अदा करण्याकरता त्या काळाची राजे भोसले यांनी, रघुजी भोसले यांनी बनवली नसती. आणि वर्तमान स्थितीमध्ये काही कालावधीच्या आधी शहनाईचा बादशाह म्हणून ज्याला जग ओळखते तो बिस्मिल्ला खान, या जगाचा एक रत्न, विश्वनाथाच्या मंदिरात पहाटेला 4 वाजता त्यांनी रोज शहनाई वाजवलीच नसती. विश्वनाथाची कृपा आणि गंगेच्या परम कृपेला पात्र झालेला महान कलाकार या देशाचा बिस्मिल्ला खान, हिंदू देवाची सेवा करून शहनाई वाजवून सेवा करणारा या देशाचा रत्न ठरला. मुस्लिम समाजाची
साधना पद्धती स्वीकारली, पण सेवा विश्वनाथाची जन्मभर केली आणि विश्वनाथाच्या कृपेला पात्र झालेला हा महान कलाकार जगाला पूजनीय ठरून बिस्मिल्ला खान बादशाह झाला संगीताचा. विठाला विठाला. राजकारणाच्या फळावरती दोन्ही समाजाला तोडून अशांती निर्माण करण्याची प्रक्रिया आता चालली आहे. दोघांमध्ये भांडणं लावावी आणि आपल्या पोळ्या शेकाव्या. राजकारणाचा हा विकृत भाग आहे आणि असल्या विकृत राजकारणाला समाजाने स्वीकारू नये. 15 ऑगस्ट आहे, उद्याला सगळ्यांनी आपापल्या घरावर तिरंगी लावा आणि आझादीचा अमृत महोत्सव तिरंगा फडकवून साजरा करा. विठाला विठाला. आपण एक आहो, अनेक भाषा एकच देश, गांधीजींचा हा संदेश. अनेक भाषा देश एक, अनेक धर्म देश एक. मध्यंतरी विघटनकारी वृत्ती आपल्याला अशांती निर्माण करायला लागले. मायबाप हो, भारतीय सगळ्या जण समुदायाला माझा आग्रह आहे, अशांतीला बळी न पडता या देशातला बंधुभाव कायम ठेवून हिंदू मुस्लिमांनी एकाच ताटात जेवण करावं. विठाला विठाला विठाला. कोण आहे परमात्मा? भगवान कृष्ण कौन है? हु इज लॉर्ड श्री कृष्णा एंड व्हाट इज हिज रियल पावर? क्या है इसकी वास्तविक ताकत? क्या है? वास्तविक ताकदीबद्दल बोलायला लागले. कोण आहे हा भगवान? अरे, जो अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याच्या शक्तीबद्दल बोलायला लागले संत. गतिर भारता प्रभू साक्षी निवास चरणं श्रुत प्रभव प्रलय स्थानं निधानं बीजमव्ययम्. मिया बोलविल्या वेद बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हालविल्या प्राण हाले, जो जगाते चालिता. मियाची नियमिला साता, काळुग्रासी तसे भूता, तो मणी आगते पण लुसता असे गामी. विठला विठला. आनंद आहे गड्या, सगळी रोहण्याची मंडळी आली. धन्यवाद. पुढे पुढे येऊन बसण्यात इकडे येऊन जा. काय आनंद आहे, सगळा आनंद आहे. या परमेश्वराच्या अलौकिक शक्ती संपन्न आणि अधिकाराबद्दल बोलायला लागले. अधिकार संपन्न महामुनी शुकाचार्य शुकदेवजी. शुकदेवाचा अधिकार काय? ज्याने कृष्णाचं वर्णन करावं. कानउघडे ठेवून ऐका. पुराणांवरती विश्वास ठेवा, शास्त्रावरती विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. जे लिहिलं ते त्रिकालाबादी सत्य आहे, ते स्वीकार करा. अलीकडच्या कोण्यातरी ऐऱ्या गैऱ्या कवीनं केलेलं हे काव्य नाही, ज्याला शास्त्र आणि पुराण म्हटल्या जाते. ही सिद्धवाणी आहे. ही जर सिद्धवाणी राहिली नसती तर संतांनी डोक्यावर घेऊन नाचले नसते. आणि या वाणी करता विश्वास ठेवून, तुकोबारायाच्या शब्द वाणीवरती विश्वास ठेवून लाखो आणि करोडोचा जनसमुदाय पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला उन्हा तानात पायी चालून गेला नसता. विठाला विठाला. या वाणीवरती विश्वास आहे. ती वाणी काय? कान उघडे घेऊन ऐका. तुकोबारायाची वाणी कोणती? गाथा बुडवली. 2 मिनिटाकरता बाजूला जातो. माझा विषय तुम्हाला सांगतो की या संत साहित्याचा पावर काय. मिसाळ साहेब, तुकोबारायाची गाथा बुडवली. लोक हसायला लागले. देवना संसार तुका दोईकडे चोर. बस बस, तुक्याचा संसारही नाही. बायको अन्न करता मेली, एकीला खायला मिळत नाही अशी तिची गत. आता यांनी काहीतरी लिहिलं होतं, पण तेही सगळं आता इंद्रायणी नदीमध्ये सामावलं.
पदार्थही मातीत गेला आणि संसारही मातीत गेला. देवना संसार तुका दोहीकडे चोर. तुकोबारायला विश्वास होता माझ्या पांडुरंगाचा अधिकार काय आहे. त्रिकालदर्शी होते, काहीच बोलले नाही तुकोबाराया. पण लोकांचा अति आक्षेप 3 दिवसानंतर वाढला, 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर वाढला. आणि आता तुकोबाराय म्हणतात, या जगाला भगवंताच्या अस्तित्वाचा परिचय जर करून दिला नाही तर देवाचं अस्तित्व जगात नाही असं स्वीकार करतील. आणि निश्चक्र उपवास करून यांनी 13 दिवस अनुष्ठान पांडुरंगाचं केलं. आणि 13व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने आपल्या पितांबरामध्ये तुकोबारायाची सिद्धवाणी स्वरूपातील अभंगाची गाथा समाजाच्या हातात दिली. त्यावेळेला काही लोकांनी प्रश्न विचारला, पांडुरंगा, ही वाणी आणि हे अलौकिक शब्द त्याच दिवशी ज्या वेळेला तुमच्या मध्ये ती गाथा बुडवल्या गेली त्याच दिवशी त्याच वेळेला का परत केली नाही. पांडुरंग परमात्मा बोलायला लागले. कान उघडे ठेवून ऐका सगळे. पांडुरंग परमात्मा बोलायला लागले. त्या दिवशी मी ही सिद्धवाणी हातात धरली होती, याला पाणी लागू दिलं नव्हतं. पण इंद्रायणी माताजीच्या मध्ये या वह्या बुडवल्या. ती इंद्रायणी माता मला म्हणत होती, मला न भेटणारा अलौकिक अभंगाचा गाथा तुकोबारायाचा पांडुरंगा तुम्ही मला दिला. एकदा त्या गाथ्याचं मला पारायण करू द्या. माझं पारायण करून संपल्यानंतर ही गाथा सुरक्षित तुमच्या हाती स्वीकार करणार आहे. आणि 13 दिवस तिला पारायण करण्याकरता लागले. आता ती गाथा इंद्रायणीनं कोरडीची कोरडी वापस केली की आता तुम्ही स्वीकार करावी. हे तुकोबारायाच्या वाणीची ताकद आहे की ज्या गाथेचं पारायण इंद्रायणी नदीनं करावं. विठाला विठाला विठाला.